Good morning, students. This is the second lecture on narration, and we are seeing exclamatory sentences. We have seen the first type, that is the assertive sentence, and how to change direct speech to indirect speech. Now in this second one, we shall see how to change exclamatory sentences. Now this is direct narration. इन्व्हर्टेड कॉमाज आहेत, कोणीतरी बोलत आहे, डायरेक्ट स्पीच आहे. नाउ व्हॉट चेंजेस शुड बी मेड? द रिपोर्टर इज जोसेफ, सो वी शॅल राईट जोसेफ. आता असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये आपण सेडचं सेड ठेवलं किंवा सेडचं टोल्ड केलं. इन दिस एक्सक्लेमेटरी फॉर्म we shall change said to exclaimed. Sometimes in assertive exclaimed is already written here. कधी कधी इथेच दिलेलं असतं, मग ते जशाला तसं न्यायचं. See the spelling. In exclamatory you don't have I, but in exclaimed you have this I. Joseph exclaimed, comma inverted commas काढायला that. व्हॉइस मध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सक्लेमेटरीज ठेवलाय, बट इन केस ऑफ नरेशन वी हॅव टू चेंज दिस एक्सक्लेमेटरी सेंटेन्स टू असर्टिव्ह वन अँड देन चेंज इट टू इनडायरेक्ट. काय करायचंय आपल्याला? मनातल्या मनात या सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स करून घ्यायचं आणि मग त्याला इनडायरेक्ट करायचं. सो सी हाऊ फ्रॅग्रंट द क्रिसॅन्थेमम्स आर. क्रिसॅन्थेमम म्हणजे शेवंती, फ्रॅग्रंट म्हणजे सेंटेड, सुगंधी. सो वी आर टॉकिंग अबाउट क्रिसॅन्थेमम्स. आता याचं साधं वाक्य काय होईल? असर्टिव्ह सेंटेन्स काय होईल? द क्रिसॅन्थेमम्स आर व्हेरी फ्रॅग्रंट. हाव निघून जाईल त्याच्यातून. जेव्हा आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट करतो तेव्हा मनातल्या मनात या वाक्याला साधं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य करून घ्यायचंय. सो द इट विल बी द क्रिसॅन्थेमम्स आर मच फ्रॅग्रंट. व्हेरी फ्रॅग्रंट पेक्षा मच फ्रॅग्रंट. आता याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे आणि कॉमा इन्व्हर्टेड कॉमास काढून आपण काय लिहिलं? दॅट. सो जोसेफ एक्सक्लेम्ड दॅट द क्रिसॅन्थेमम्स now the verb is are आणि said past tense मध्ये, so are will change to what? Chrysanthemums were much fragrant. So it is very easy. The only thing is you have to change this to assertive. आणि त्याच्यामुळे हे जे how आहे ते how इथे येणार नाही. How will not be included in the indirect speech. Another example. The little boy exclaimed, what a tall building it is. Now answer. The speaker is the little boy. So the reporter, the little boy. Now already exclaimed is given. मगा सेड होतं तर आपण एक्सक्लेम केलं. आता एक्सक्लेम तिथे ऑलरेडी आहे, जशाला तसं घ्यायचं. द लिटल बॉय एक्सक्लेम्ड. कॉमा इन्व्हर्टेड कॉमास काढून टाकले. वी हॅव रिटन दॅट. द लिटल बॉय एक्सक्लेम दॅट. जसं हाऊ आलं नाही तसं हे व्हॉट सुद्धा आता येणार नाही. नाउ द सेंटेन्स इज
What a tall building it is. So the subject is it and verb is. So it will change to the boy exclaimed that it was a very. आपण what काढलं? आपण very add केलं. It was a very tall building. Third sentence. Govind looked at the paintings and exclaimed, comma, inverted commas, how beautiful. Now what is the difference in earlier sentences and this sentence? Here there are more words outside the inverted commas. Inverted commas इथे सुरू झाले. त्याच्या आधी मोठं वाक्य आहे. आपल्याला त्याला चेंज करायचं नाहीये. So as it is, you will write Govind looked at the painting and exclaimed. Said असतं तर आपण exclaim केलं असतं. Already exclaimed and exclaimed. Now we shall write that. Comma inverted commas काढायला that. आता अडचण काय आहे? Only 2 words are there inside. How beautiful. आणि आपल्याला तर सेंटेन्स लिहायचा आहे. दॅट आहे म्हणजे इथे पुढे क्लॉज लिहायचा आहे आपल्याला. मग जर इथे मगासारखं इट इज नाही आहे तर आपल्याला आपल्या मनाने इट इज घ्यायचं. का घ्यायचं आहे? दिस एक्सक्लेमेशन हाऊ ब्युटिफुल वी शॅल चेंज इन टू अन असर्टिव्ह सेंटेन्स. आणि मग असर्टिव्ह सेंटेन्सला आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. हाऊ ब्युटिफुल याचं असर्टिव्ह सेंटेन्स काय होतं? इट इज व्हेरी ब्युटिफुल. आणि it is very beautiful will change into indirect. It was very beautiful. Is will change to was. So this is the third time I have taken 3 sentences of different type in this exclamatory, so that you will understand very well how we should make a change. If it is there, it will change to it was. If it is not there, याच्यात फक्त असे शब्द आहेत, वर्बच नाही आहे, तर आपल्या मनाने आपल्याला त्याच्यामध्ये वर्ब घालायचा आहे. दिस इज द केस विथ द सेकंड टाइप, दॅट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. पहा, इन असर्टिव्ह सेंटेन्स वी आर जॉइनिंग विथ दॅट. इन एक्सक्लेमेटरी ऑल्सो वी आर युझिंग दॅट. इन रिमेनिंग 2 forms we are not using that. So let's turn to the third type, imperative sentences. Now the teacher said to Kaushik, get rid of the needless interest. This is an example twice asked in board exam in old course. See, teacher speaks to Kaushik, get rid of the needless interest. Now in imperative sentence we have order, request, suggestion, advice, want. ज्याप्रमाणे ते सेंटेन्स आहे त्याप्रमाणे वर्ब येतं. नाव हियर द टीचर सेड टू कौशिक. कौशिक इज अ स्टुडंट. सो टीचर सेड टू will change to ordered.
The teacher ordered Kaushik. As I told you, that is not used in imperative sentence. मग that नाही टाकलं तर काहीतरी जॉईन करायला टाकावं लागेल. काय टाकायचंय? To. Imperative sentences are always joined with to in indirect narration. The teacher ordered Kaushik to. Now get will not change to got. Getचं got होणार नाही. ही फ्रेज आहे. Get rid of म्हणजे अवॉइड, टाळणे. जे बिनकामाचे इंटरेस्ट आहे ते सोडून दे, टाळ, गेट रीड ऑफ. सो इट विल नॉट चेंज टू गॉट रीड ऑफ. का? इथे टू आलेला आहे. सो प्रेझेंट टेन्स हियर. टू गेट रीड ऑफ द needless interest. So what we should remember in imperative sentence, if there is order in the sentence, we shall use the verb order. If request is there, requested. If suggestion is there, then we shall use suggested. Order, request, suggestion and advice. This is noun. When we are using it as a verb, it becomes S, advised. Difference in pronunciations also. This is advice. This is advise. So, if warning is there, we shall say wants. However, it is not so common. These four are most important. So these are the reporting verbs in imperative sentences, and the connecting link is the verb preposition to. One more sentence. The baker said to the people, please give me money. Not difficult at all. The reporter is the baker. Bikari. Now this is sedative will change to please give me, requested. So it will change to requested. The baker requested. Whom? The people. The baker requested the people. Now don't join with that. We are joining with to. Now already we have written requested. So या please ची गरज नाही. The baker requested the people to give me will change to him. To give him money. So, in case of imperative sentences, suggested, ordered, then we are writing infinitive to, preposition to, and after that, this verb is in present tense. Gives give होणार नाही कारण आपण मागे to लिहिलंय. This is the third type of sentence. Now the fourth type, that is questions or interrogative sentences. Now in question, we are using asked. Plus, instead of that, if there is a WH question, we are using WH. Why, when, how, where, like that. And if it is a yes-no question, then we are using if or whether.
One question for you. The king, this is from Tagore's short story, Soki Capital. The king asked Ruchira, comma, inverted commas, do you remember that game? Now already asked is there. पण इथे सेड जरी असतं तरी आपण सेडचं आस्ट केलं असतं. सो द किंग आस्क्ड रुचेरा, आता पहा, डू यू रिमेंबर? दिस इज अ येस नो क्वेश्चन. सो द जॉइनिंग इज विथ इफ. द किंग आस्क्ड रुचेरा इफ she. Now the verb do plus remember. इथे verb कोणता आहे? Remember चा do म्हणजे present tense. Remember चा present tense rememberच आहे. त्याचं indirect मध्ये काय होईल? Remembered. जसं play चं played झालं. This remember will change to remembered. The king asked Ruchira if she remembered that. One more example. The teacher said to Kaushik, why don't you apply your books with more care? बघा, काय बघायचं आपल्याला? इन्व्हर्टेड कॉमास मधलं वाक्य कुठल्या प्रकारचं आहे? हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे त्यामुळे सेडचं आस्क्ड होईल, इन्क्वायर्ड चालेल. सो द टीचर आस्क्ड. नाउ द टीचर इज स्पीकिंग टू कौशिक. आस्कच्या नंतर टू येत नाही. आस्क टू कौशिक असं कधीच नाही म्हणायचं. द टीचर आस्क्ड कौशिक. आता दॅट लिहायचं का? नाही, इट इज अ क्वेश्चन. क्वेश्चन कसा आहे? WH क्वेश्चन. इट इज स्टार्टिंग विथ व्हाय, अँड सो द व्हाय शुड बी यूज्ड देअर इन इनडायरेक्ट फॉर connecting the reported speech and the words which are there outside. So the teacher asked Kaushik why. Now don't you ply. verb कुठला आहे? don't आणि ply. ply म्हणजे यूज, वापरणे. आपण plywood शब्द वापरतो. So don't ply, this is the verb and the subject is you. पहिल्यांदा subject घ्यायचा, मग verb. So the teacher asked Kaushik why. Kaushik is a boy, so you changes to he. Why he. आता verb बघा, ply चा present tense म्हणजे ply. त्याचा past tense काय होईल? Did not apply. Don't ply will change to didn't ply. So why he didn't ply his books with more care. So this is how you can change questions. If it is a WH question, you will use WH. If it is yes no question, you will use if. You have solved so many examples till now because narration starts with a 7th standard, 6th, 7th standard. And there are so many examples. So you can take any grammar book and solve the examples of this. In the next lecture, we shall see indirect to direct. But before we end, I'll give you one example. The chairman sat
to Dr. Singh. Congratulations. A different type of sentence. Congratulations. This is a sentence from Jayant Naradikar's story. So, planets, ग्रह. आपला planet कुठला? पृथ्वी. The Earth. So, the chairman said it to Dr. Singh. आता पहिले काय बघायचंय की इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये काय आहे? कॉंग्रॅच्युलेशन्स. आता हे वाक्य थोडंसं कठीण वाटू शकतं, कारण त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं असं आपण कधी म्हणतो का? नाही. आपण काय म्हणतो? त्यांनी अभिनंदन केलं. सो ॲज हिअर कॉंग्रॅच्युलेशन्स इज रिटन, द आन्सर विल बी द चेअरमन कॉंग्रॅच्युलेटेड. म्हणजे दरवेळेला आपल्याला रूल्स प्रमाणे जाता येत नाही. वी हॅव टू यूज आवर हेड. द चेअरमन कॉंग्रॅच्युलेटेड whom? Dr. Singh. Now here also there is one more different type of sentence. Thanks for saving our planet. मग आपण असं म्हणू का चेअरमननी डॉक्टर सिंगला थँक्यू म्हटलं? नो. व्हॉट डू वी से? चेअरमननी डॉक्टर सिंगचे आभार मानले. सो द सेम थॉट शुड बी कन्वेड इन indirect. The chairman congratulated Dr. Singh and also thanked him. See, here we have converted it to verb. Also thanked him for saving. Generally, as changes to their. पण आपण आ प्लॅनेटचं देअर प्लॅनेट करू शकत नाही, कारण आपला सर्वांचा ग्रह एकच आहे, द अर्थ. सो आ प्लॅनेट विल रिमेन ॲज इट इज फॉर सेव्हिंग आर प्लॅनेट्स. So this also we should learn when we are using rules for changing narration, that sometimes see what is narration? The talk between two people. Suppose A and B are speaking. A and B. What A tells to B, B tells to C, or C tells